आज इथं आता माझी आईच समोर बसलेली आहे. त्यामुळे आईला साष्टांग नमस्कार करून, म्हणजे हा हा फार मोठा आणि माझ्या दृष्टीनं खूप चांगला योग आहे की आपली आई आपल्या समोर बसावी आणि काय बोलतोय ते तिच्या समोर सांगावं. म्हणजे मी आता जे काही बोलेन त्याच्यानंतर ती माझा अगदी अधिकृतपणे कान पकडू शकते अशी परिस्थिती आहे. तर तिला नमस्कार. आजचा दोन महत्वाचे उल्लेख जे एरवी राहून जातात ते करतो आणि सुरुवात करतो. आज आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन आहे. गांधींना पाठिंबा द्या नाहीतर नका देऊत. तुमच्या हातात आता काही राहिलं नाही. जगाने गांधींच्या तत्वाचा, सर्वोच्च तत्वाचा स्वीकार केलेला आहे. आणि दुसरं महत्वाचं दिनविशेष आहे तो म्हणजे लाल बहादूर शास्त्रींची ही जयंती आहे. हे दोन विशेष सुरुवातीला आपण नोंदवू. पहिल्या दिवसाबद्दल जे कोणी जुने जाणते आहेत त्यांनी अभिमान बाळगायला हरकत नाही. पण माझ्या पिढीनं तसं काही करावं अशी परिस्थिती नाही. पण तरीही गांधी भारतीय होते आणि अहिंसेचा अधिकाधिक आचरण त्या काळात त्यांनी करायचा प्रयत्न केला, म्हणून आपणही तो अभिमान बाळगायला हरकत नाही. आता महात्मा गांधी आणि वर्तमानातले प्रश्न असा विषय घेऊन मी इथं बसलो. हा विषय अत्यंत ढोबळ आहे. याच्यात काहीही बोलता येईल अशी परिस्थिती आहे. असं का केलं मी? तर त्याचं पहिलं कारण असं आहे, संगीतामध्ये असं म्हटलं जातं की तुम्ही वाजवायची गत किंवा एखादी चीज जितकी सोपी घ्याल तितकं तुम्हाला काम करता येतं तिच्यावर. आणि जर समजा नाही घेता आली तशी सोपी गत तर मग आहे ती नुसती वाजवली, नुसतं गायलं तरी काही फार त्रास होत नाही. अशा हिशेबाने अत्यंत सावध भूमिकेतून मी हा विषय निवडला. जमला नाही जमला तरी ठीक आहे, असं घडेल अशी परिस्थिती आहे. हा विषय एरवी जर माझ्याकडे आला असता तर मी चटकन नाही असं म्हटलं असतं. आता गणेशरावांनी, एवढाच आदर त्यांना देणार आहे मी कारण ते विद्यार्थी आहेत माझे, गणेशरावांनी सांगितलं की सर तुम्ही बोलाल का? तेव्हा 2-3 गोष्टी होत्या, ते तपशील सांगणं मला खूप महत्त्वाचं वाटतं. पहिली गोष्ट अशी होती की विनोबांच्या 125व्या जयंती वर्षानिमित्त आम्ही सगळे पवनारला जमलो होतो. महाराष्ट्रातून आम्ही 4-5 होतो, पण भारतभरातून सुमारे 200-300 लोक आले होते. आणि प्रत्येकाने काही ना काहीतरी कार्यक्रम करायचा आहे असं स्पष्ट तिथं सांगितलं, ठरवलं, त्याप्रमाणे नियोजन झालं. महाराष्ट्राच्या वतीनं मी सांगितलं की बाबा मला माझ्या भागामध्ये, परिसरामध्ये काही व्याख्यानं देता येतील. मी प्रयत्न आणखीन करेन जास्त लोकांपर्यंत विनोबांचा, गीतेचा विचार घेऊन जायचं. हे सगळं त्यांना सांगितलं. त्यावेळी मला एक सासवड आश्रमाच्या ताई भेटल्या आणि त्या असं म्हणाल्या की तुम्ही कुठे राहता? तर म्हटलं जेजुरीला राहतो. तर म्हणे मला आपल्याला करता येईल का एकत्र काम? म्हटलं अगदी आनंदाने करता येईल. तुम्ही केव्हाही या, तुमच्या परिसरात सांगा, माझ्या परिसरात ठरवा, आपण ते काम करू. पण त्यानंतर त्या आल्याच नाहीत, त्यांच्या काही अडचणी असतील. झालं असं की मी विचार असा करायला लागलो की आता सासवडचा आपला तसा संपर्क नाही आहे. जेजुरीमध्ये मी थोडं काम उभं केलं, करायचा प्रयत्न केला आणि मग विचार केला की सासवडमध्ये कसं होईल. नेमकी इथे गणेशनी सांगितलं की असं एक व्याख्यान देता येईल का? म्हटलं विनोबा नाहीत तर नाहीत, पण त्यांचे बापच म्हणता येईल. त्यांच्याबद्दल आपल्याला काही बोलता येत असेल आणि ते आपल्या भागातल्या म्हणजे फार मोठा इतिहास असलेला
असा सासवडचा हा परिसर आहे. त्या परिसरातल्या मंडळींच्या समोर म्हणजे एका अर्थी घरातल्याच लोकांसमोर काही आपल्याला ठेवता येईल का? आणि मग मीही चटकन ऑफर घेतली. ऑफरच म्हणूयात आपण त्याला हल्लीच्या मराठीमध्ये. पण हे निमंत्रण मी स्वीकारलं आणि मग म्हटलं की आपण सोप्यात सोप्या पद्धतीनं याची सुरुवात करू. तसा सासवड परिसराचा म्हणजे जुना तर संबंध आहेच, पण सासवड आश्रमाचा आणि आमचा संबंध प्रेमाताई कंटकांच्या चरित्रांपासून आणि सेनाताईंपासून आला. सेनाताई टिळक महाराष्ट्र विद्यापीठात यायच्या. नवीन मंडळींना माहिती नसेल तर सेना महाजन. तर त्या सेनाताई टिळक महाराष्ट्र विद्यापीठात यायच्या. आम्ही मुलं त्यांना स्पर्धा वगैरे घ्यायला मदत करायचो. आम्हीच भाग घ्यायचो. आमचेच पहिले नंबर असायचे आणि आम्हालाच ठराविक बक्षिसं मिळायची. असा एक 3-4 वर्ष आमचा कार्यक्रम चाललेला होता. आणि या निमित्ताने हळूहळू प्रेमाताईंच्याबद्दल लक्षात आलं की या बाई या त्या अर्थाने म्हणजे जे स्थान आचार्य जावडेकरांना आहे ते स्थान मराठी बौद्धिक विश्वामध्ये प्रेमाताईंचं आहे. आचार्य भागवतांचं समग्र वाङ्मयही पाहण्यात आलं. शंकरराव देवांची साध्य साधने आणि अशी काही पुस्तकं वाचली. त्यांचं घटना परिषदेतलं तत्व योगदान ते लक्षात आलं. आणि हे सगळं बघत असताना नकळत म्हणजे जेजुरीचा खंडोबा, सासवडचे सोपान काका असं घेत घेत आपण भारतीय स्वातंत्र्य संग्रामामध्ये अशा एका ठिकाणचं प्रतिनिधित्व करतो की ते बारडोली, सेवाग्राम, साबरमती अशा पद्धतीच्या योग्यतेचं आहे. म्हणून सर्वप्रथम मी त्या गणेशचे आभार मानतो, कारण हा माझा फार मोठा बहुमान आहे. मला जर सांगितलं असतं की तू पवनारला भरतराम मंदिरात व्याख्यान दे तर मला जितका आनंद झाला असता तितकाच आज माझ्या घरी बसून आणि श्रोत्यांच्या सासवडच्याच बार असोसिएशनच्या सगळ्या श्रोत्यांसमोर बसून मला बोलता येतंय. हे फार मोठं माझं भाग्य आहे आणि त्याचा मी फार नम्रपणे स्वीकार करतो. गणेश माझा विद्यार्थी आणि त्याच्याशी हे सगळं ठरल्यानंतर दुसरे नाव पटकन डोळ्यापुढे आलं सासवडमध्ये काही करायचं असलं की ते म्हणजे अण्णासाहेब खाडे, ॲडव्होकेट अण्णासाहेब खाडे, ज्यांनी मला विद्यार्थी दशेपासून पाहिलं. म्हणजे आमचा दर रविवारचा कार्यक्रम असायचा की रविवारी उठायचं, अण्णा सासवडवरून जेजुरीला यायचे आणि जेजुरीला आल्यानंतर आम्ही खंडोबा जाणं. तेव्हा मी अगदी त्या साम्यवादाच्या फार पकडीत अडकलो होतो आणि अण्णा माझी धमाल मजा करत करत ते विचारायचे प्रश्न आणि मग ते लक्षात यायचं की अरे हे सगळं म्हणजे एक छान सुखसंवाद कमीत कमी आम्ही 1-2 वर्ष तरी केला असेल. त्यामुळे अण्णासाहेबांशी मी पटकन बोललो. मग त्यांची आमची प्रदीर्घ फोनवर चर्चा झाली. आम्ही दोघं बोललो. त्यांचे अनुभव त्यांनी सांगितले, वडिलांबद्दल सांगितले, एकंदर गांधी घराणं, महात्मा गांधी, काँग्रेस पक्ष याविषयीचे त्यांचे बरेच जुने अनुभव आहेत. ते मला नकळत धीर देऊन गेले. इतकं मनाला बरंच तेल घातल्यानंतर आता मी प्रत्यक्ष त्या महत्त्वाच्या काही मुद्द्यांकडे येतो. आजच्या विषयामध्ये आपण गांधी विचार असा शब्द घेतलाय. खरं तर तो शब्द तसा घेण्याची गरज नाही. एका अर्थी ते चूकही आहे. पण जर मी असं घेतलं नसतं तर मग समोरच्याला ते लक्षात आलं नसतं. खरा शब्द आहे सर्वोदय विचार. हा शब्द आज इतका मागे पडलाय की मध्यंतरी भय्यूजी महाराजांचं दुःखद निधन झालं तेव्हा त्यांची संघटना सूर्योदय आणि सगळेजण म्हणत होते सर्वोदय सर्वोदय. तेव्हा मला लिहावं लागलं की सर्वोदय ही गोष्ट वेगळी आहे आणि त्यांची संस्था संघटना ती वेगळी आहे. इतका तो शब्द बेबालूपणे आपण मागे टाकलेला आहे. पण सर्वोदयाचा विचार म्हणजे गांधी विचार असं आपण म्हणूही शकतो आणि म्हणूही शकत नाही. तो असा, त्याचं कारण हे आहे की
गांधीजींच्या विचाराची किंवा गांधी या व्यक्तिमत्वाची किंवा सर्वोदयाची परंपरा गांधींच्या आधीही आहे आणि गांधींच्या नंतरही आहे. आणि ती भरपूर मोठी परंपरा आहे. म्हणजे विचार पहिल्यांदा आपण पक्का करून घेऊ आणि तो पक्का करून घेतल्यानंतर मग वर्तमानातल्या प्रश्नाशी तो कसा जोडता येईल हे पाहू. आता हा जो विचार आहे सर्वोदयाचा, आता मी उकल केल्यामुळं सर्वोदय हा शब्द वापरायची परवानगी घेतो. हा कसा आहे, काय पद्धतीनं त्याच्याकडे पाहायला लागेल. एक दिवस न्यायमूर्ती रानडे यांच्या जयंती की पुण्यतिथी, कारण ते दोन्ही जानेवारी महिन्यातच येतात, ते अशा याला निमित्ताने मी बसलो होतो आणि विचार करत होतो की माझी राजकीय भूमिका काय असेल, माझा राजकीय पक्ष कोणता असेल हे नाही, माझी राजकीय भूमिका काय असेल. आणि असं होता होता मला चटकन एक अभंग आठवला. संत कृपा झाली इमारत फळा आली, हा तो अभंग. आणि नकळत मी विचार असा केला की हे आपल्याला हे तुका झाला असे कळस आणि मग बहिणी हे सगळं येतं, याच्या पुढे काही हा विचार नेता येईल का, जाऊ शकेल का. आणि थोडं धाडस करून मांडतो, पण एक अभंग मला सुचला. त्या अभंगात गांधीजींच्या पूर्वीचा सगळा परंपरा येते म्हणून तो अभंग इथे सांगतो. संत कृपा झाली, सगळ्या संतांनी कृपा केली, इमारत फळा आली. महादेवे रचिला पाया. महादेव म्हणजे न्यायमूर्ती माधव गोविंद रानडे. महादेवे रचिला पाया, उभारिले देवालया. संबंध पुढचं स्वातंत्र्य आंदोलनाचं जे देऊळ आहे त्याचा पाया न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी घातला. विठोतयाचा किंकर, तेणे विस्तरिले आवार. विठो म्हणजे विठ्ठलरामजी शिंदे, ज्यांना तर आपण साफ विसरून गेलो आहोत, पण त्यांनी थिओसॉफिकल सोसायटी, प्रार्थना समाज या निमित्तानं देश परदेशात एकाच आणि त्याच वेळी महाराष्ट्रातल्या बहुजनांमध्ये जे काम केलं त्याला तोड नाही आहे. ते दुर्दैवाने आपल्याला माहिती नाही. म्हणून विठोतयाचा किंकर, तेणे विस्तरिले आवार. लोकमान्य बळवंत, स्तंभ दिधला गीतार्थ. लोकमान्य टिळकांनी बाकी काय केलं असेल आणि काय केलं नसेल हे किती महत्त्वाचं आहे मी मला लक्षात नाही येत, माझी योग्यता नाही ती, पण मला हे समजतं की त्यांचं गीता रहस्य आणि गीता रहस्याचा प्रस्तावना खंड हा प्रत्येक भारतीयांनी वाचला तर त्याच्या लक्षात येईल की टिळकांच्या समोर भारतीय समाजात काय प्रकारचा माणूस त्यांना अपेक्षित होता, विशेषतः प्रस्तावना खंड. आणि त्याआधी गीतार्थाचा इतका चांगला उपयोग सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यासाठी आणि याच्यासाठी कुणी केला नव्हता. ते पहिले लोकमान्य. एकाच वेळी त्यांनी ब्रिटिशांना आव्हान दिलं आणि त्याच वेळी गीतेबद्दलही लिहिलं. शेवटी मोहन झाला असे कळस. म्हणजे महात्मा गांधी हे या सगळ्यावरचे कळस आहेत. नित्य राखा स्मरणास. आणि माझं प्रेम म्हणून मी विन्या फडकती ध्वजा, असं विनोबांनाही तिथे एक स्थान देऊन केलं. तेणे रूप केले ओजा. ही राजकीय भूमिका, या माणसांचं कर्तृत्व जर आपण नाकारलं तर महाराष्ट्रात, किमान महाराष्ट्रात, खरं तर देशाच्या पातळीवर स्वीकारण्यासारखं भारतीयांनी काहीही राहत नाही. काही म्हणजे काही राहत नाही. मग तुमची कुठलीही भूमिका असो आणि कोणताही पक्ष असो, या माणसांना तुम्ही टाळलत की संपलं. आता बाबा रे, तुझा या सगळ्यांचा, तुझी लहर फिरली म्हणून संतांशी संबंध जोडलास का? तर तसं नाही. न्यायमूर्ती रानड्यांना विनोबांनी
एकनाथांची उपमा दिलेली आहे. त्यांची संत परंपरा एकनाथांपासून सुरू होते. टिळकांना ते म्हणतात की हे आधुनिक ऋषीच होते. विठ्ठलरामजी शिंद्यांचा त्यांनी उल्लेख केलेला नाही. तो केला नसला तरी एका पत्रात त्यांनी नोंदवलंय की ज्याला ब्राह्मणेतर चळवळ म्हणतात, तिच्यातला असात्विकतेचा अंश वजा केला तर ती बहुजनांच्या उद्धाराची चळवळ होऊ शकते. हे विनोबा जेव्हा म्हणत होते तेव्हा विठ्ठलरामजी शिंद्यांनी बहुजन समाज पक्ष काढून त्याचा जाहीरनामाही लिहिला होता. आणि शेवटी खुद्द विनोबा ज्यांनी सांगितलं की महात्मा गांधींनी फक्त स्त्रियांना आंदोलनात आणलं, आता यापुढे सगळ्या पुरुषांनी घरी बसावं आणि ब्रह्मविद्येची उपासना आणि ब्रह्मविद्येची पुढं नेण्याची जबाबदारी, नवा धर्म स्थापन करण्याची जबाबदारी सर्व महिलांनी घ्यावी. इथेही परंपरा बरोबर संतांची, ज्ञानेश्वरांपासूनची परंपरा पसायदान ते जय जगत अशी होते. आज मी बोलणारे ते सगळ्या माझे मुख्य श्रोते असं मी समजतो. इथं किती आलेत मला माहिती नाही, पण मुख्यतः ते वकील मंडळी आहेत. अच्छा, या सगळ्या वकील मंडळींच्या वर जे न्यायमूर्ती असतात त्या 3 न्यायमूर्तींनी भारताचा सगळा, काय म्हणायचं त्याला, सगळा एकदम भारताचा नाही जगातल्या कुठल्याही समाजाचा निवाडा केलाय. न्यायमूर्ती रानडेंच्या शब्दात पुन्हा सांगायचं झालंय, मी पुन्हा पुन्हा सांगतोय, गांधींकडे येण्यापूर्वी, कारण आपलं डोक्यात असतं की 2 ऑक्टोबर 30 जानेवारी याच्या मागचा पुढचा गांधीच डोक्यात येत नाही. गांधी अचानक एकाएकी आले नाही. तेही न्यायमूर्ती रानडेंचा निवाडा एकदा आपण लक्षात घेतला तर आपले आजचे प्रश्न, कालचे प्रश्न, उद्याचे प्रश्न ते तसे का आहेत हे झटकन कळतं. राजकीय हक्कांच्या बाबतीत जर तुमची अधोगती झाली असेल तर तुमची समाजरचना चांगली असणं शक्य नाही. त्याबरोबर तुमची समाजरचना जर बुद्धी, न्याय आणि नीती यांच्यावर अधिष्ठित झालेली नसेल तर राजकीय हक्क आणि सवलती यांचा उपभोग घेणं तुम्हाला शक्य होणार नाही. तुमची सामाजिक व्यवस्था जर अपूर्ण असेल तर तुमची आर्थिक रचना चांगली नसणार आणि तुमची धार्मिक ध्येय जर हीन आणि नीच असतील तर राजकीय, आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रात तुम्हाला यश येणार नाही. खरं तर याच्यानंतर बोलणं हा फार मोठा गुन्हा आहे, पण आता मी व्याख्यानाचं आमंत्रण घेतलेलंच असल्यामुळं माझ्या पद्धतीनं काही मांडायचा प्रयत्न करतो. जे गांधीजींनी केलं, गांधीजींनी काय मुख्यतः म्हणजे गांधी विचारात म्हणा किंवा गांधीजींच्या सगळ्या कार्यामध्ये, त्यांच्या भूमिकेमध्ये जे काही आलं ते अध्यात्म आणि राजकारण यांची सांगड गांधीजींनी घालायचा प्रयत्न केला. पण याची सुरुवात गांधीजींनी केली नाही. गमतीचा भाग असा की टिळक आणि गोखले एकमेकांशी तंटले असतील, पण टिळकांनाही राजकारणाचा अध्यात्मात रूपांतर करणं अपेक्षित होतं आणि सर्वंट्स ऑफ इंडियन सोसायटीच्या घटनेमध्येच दुसरं किंवा तिसरं कलम असेल की जिथे गोखल्यांनी स्पष्ट नोंदवलंय की राजकारणाला अध्यात्माचं अधिष्ठान असलं पाहिजे. गांधींनी त्यांचा विशेष हा, इतकंच काय, बरेच जण असं म्हणतात की गांधीजींनी काँग्रेस लोकांपर्यंत पोहोचवली. तेही अर्धच खरंय. त्यांनी पोचवलीच, पण खुद्द टिळकांनी ती इतकी पोचवली होती की टिळक नवसाला पावतात अशी त्यांच्या हयातीतच ख्याती झाली होती. बाकी स्वातंत्र्य वगैरे तर सोडाच, पण त्यांना नवस केला की त्याची पूर्तता होते ही लोकांची ठाम समजूत होती. आपल्या जमिनीचे कागद एका माणसाने टिळकांना ब्रह्मदेशात पाठवले होते, मंडालेच्या तुरुंगात, जरा मला यात मदत करा म्हणून.
कोण माझा अर्ज लिहील तर तो टिळक महाराज लिहितील म्हणून ती येत होती. गांधीजींनी जो तळचा घटक आहे, ज्याला महात्मा फुले शूद्राती शूद्र असं म्हणतात, ते त्यांच्यापर्यंत स्वातंत्र्याची आकांक्षा पोचवली. हा त्यांचा फार फार मोठा, ते त्यांचं खरं योगदान ज्याला म्हणता येईल. त्याच्या आधी ते तसं झालं नव्हतं. त्या पद्धतीनं, त्या अर्थाने जसं ते पोचायला पाहिजे. म्हणजे आपण पुन्हा मी कोटेशन्स देतोय कारण ती फारच चपखल आहे. माझे विचार ऐकण्यापेक्षा या निमित्तानं आणखीन थोरा मोठ्यांचे विचार जर तुमच्यापर्यंत ठेवता आले तर त्याचा मला जास्त आनंद आहे. म्हणजे महर्षी अण्णासाहेब कर्वेंनी स्पष्ट सांगितलं की मी स्त्रियांसाठी काम केलं वगैरे वगैरे लोक म्हणतात, पण मला स्त्रियांना निर्भय बनवता आलं नाही. स्त्रिया एका भयाच्या वच्यात माझ्याकडे येऊनही राहिल्या. ते काम गांधीजींनी केलं. हे निर्भय बनवण्याचं काम हा फार मोठा भाग आहे महात्मा गांधींचा. स्त्रियांना निर्भय बनवा. आणि छोट्या छोट्या, म्हणजे गांधीजींनी समाजासमोर जाती निर्मूलनाचा कार्यक्रम असा तोंडी नाही ठेवला. अगदी सहजपणे तो आला आणि त्यांच्या कार्यक्रमात त्याचा समावेश झाला. आणि खाडकन संबंध जाती व्यवस्थेला, किमान आश्रमातल्या तरी, अगदी त्यांच्या पत्नीकडून दणदणीत धक्का बसला. मग गांधी आणखीन काय बोलतात काय नाही हा वेगळा भाग, पण भारतातला पहिला जात काढू नये पण ती सांगणं भाग आहे आज इथं. पहिला ब्राह्मण भंगी म्हणजे बाळकोबा भावे, विनोबांचे मधले भाऊ. त्यांनी त्या मुलाच्या डोक्यावरती मैल्याची बादली खूप जड झाली असं लक्षात आलं. लहान मुलगा होता. ती त्यांनी पटकन उचलली आणि आश्रमामध्ये असा बॉम्ब पडावा तसं झालं की अरे हा तर ब्राह्मण आहे आणि हा असा हे करतो कसं, उचलतो कसं. त्या क्षणी ती गोष्ट विनोबांना कळाली. विनोबा म्हणाले उत्तम केलंस. गांधींनी तर ती प्रथा सुरू केली की आता संडास सफाई करायची. त्या एका क्षणात, त्या एका निर्णयामध्ये कास्ट सिस्टीमला मोठा धक्का बसला. हे गांधींचं म्हणजे काय झालं हा वेगळा भाग, पण त्या मी आश्रमीय परिसरामध्ये त्या परिघाचं बोलतोय. बाहेरच्या समाजामध्ये काय आहे काय नाही त्याची चर्चा आज किती करता येईल ते मला माहिती नाही. म्हणजे प्रश्नोत्तर आणि या सगळ्याच्या निमित्ताने आलं तर आपण बोलूही, किंवा अण्णाही त्याच्यावर प्रकाश टाकतील. पण आजही ती प्रार्थना, आजच ते गीत मी शेअर केलं की भंगी के कुटियों में रहने वाले परम भगवान, हीच त्यांची ती प्रार्थना. खरं तर ते पत्र आहे. ते पत्र लिहितानाच त्यांनी सांगितलं की त्यांचा परमेश्वर राहतो तोच मुळात मेहतरांच्या कुटीमध्ये. आता गांधीजींच्या किंवा सर्वोदय विचाराच्या बाबतीत जसा आपण हा देशी प्रभाव पाहिला तसा तो विदेशी प्रभाव पण आहे. म्हणजे सर्वोदय घडला, तो सर्वोदय घडणं म्हणा, सर्वोदय विचारसरणी विकसित होणं म्हणा, याच्यामध्ये खरं तर कुठले एक दोन विदेशी विचारवंत घेण्यापेक्षा अमेरिका, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड या तिघांचा गांधीजींवर मोठा प्रभाव आहे. या तिघांचा प्रभाव घेऊन त्यांनी काम केलंय आशियामध्ये. हे सहसा आपल्या लक्षात येत नाही. म्हणजे त्यांच्या निशस्त्र प्रतिकारावरती थोरोचाच प्रभाव आहे. सिव्हिल डिसओबिडियन्सचं त्या काळात पुढं ते गहाळ झालं, पण त्याचं संस्कृत रूपांतरण विनोबांनी केलेलं आहे. दुसरीकडे अनटू दिस लास्ट आहे जे रस्किननी लिहिलं, त्याचा आचार्य जावडेकरांनी फार सुंदर अनुवाद केलाय. गांधींनी केलाय पण आचार्य जावडेकरांनी त्याच्यावरती अधिक सखोल लिखाण केलंय. तिसरीकडे थोरो म्हटलं तसा आहे रस्किन आहे. रस्किन बरोबरच टॉल्स्टॉय देखील आहे. म्हणजे गांधींची कुठली तरी विचारसरणी जुनाट होती, जुन्या परंपरेला धरणारी होती, आहे ती परंपरा कुरवाळणारी होती, तर मग आपल्याला लक्षात घ्यावं लागतं की ही इतकी मंडळी गांधींच्या बरोबर आहेत. आणि त्यांचा अनटू दिस लास्ट याचं उत्तम भाषांतर सर्वोदय असंच आहे. आपण म्हणतो त्या अखेरच्या माणसापर्यंत, पण तसं ते नाही आहे. त्याचं खरं छान भाषांतर सर्वोदय असंच आहे.
गांधीजी जाता जाता म्हणजे 15 ऑगस्ट 1947ला त्यांचं एक पुस्तक प्रकाशित झालंय. ते आता नुकतंच इंटरनेटवर आलंय, मेरे सपनों का भारत. त्याच्यामध्ये 75 विविध विषयांवर गांधीजींनी आपलं मत नोंदवलंय आणि ते स्वातंत्र्य मिळाल्याच्या किमान 27 ते 30 वर्ष आधीच सांगून टाकलंय की भारतापुढे हे प्रश्न येतील आणि त्यांचा असा विचार करायला लागेल. थोडं जड झालं असेल तर याचा एक छोटा किस्सा सांगतो. म्हणजे ही माणसं किती आत्मविश्वासाने काम करत होती. गांधी सोडाच, टिळकांचा किस्सा आहे तो हा की CD देशमुख सगळं शिक्षण संपवल्यानंतर टिळक महाराजांकडे गेले आणि त्यांना म्हणाले, आता माझं शिक्षण झालंय, मी उरलेलं कार्य देशसेवेला द्यायचं ठरवलंय. टिळक महाराज म्हणाले, असं काही करू नका. ते म्हणाले, का? ते स्वातंत्र्य मिळणारच आहे म्हणाले आपल्याला, त्याची तयारी आम्ही करूनच ठेवली आहे सगळी. तुम्ही स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काय परिस्थिती असेल त्याचा विचार करा. हे जसंच्या तसं गांधीजींच्या बाबतीतही आहे. सध्या मी ते पुस्तक आमच्या सगळ्या मित्रांमध्ये देत असतो. कोण किती वाचतं मला माहिती नाही, पण मी नक्की वाचत असतो. अरे हे सगळं या माणसाला 1920, 1927, 1930 या काळात कसं काय दिसलं? भिकाऱ्यांचा प्रश्न, लोकसंख्येचा प्रश्न, शहरांचा प्रश्न, हे सगळं कसं काय कळालं असेल? इतका दूरचा विचार, तो सगळा विचार कुठलाही राजकीय पक्ष सत्तेवर आला आणि काहीही झालं तरी 7 तत्वांमध्ये तो सगळा संपतो. चारित्र्याशिवाय शिक्षण, खड्ड्यात जाल असं आता तुम्ही ते पुढं ते डोक्यात ठेवा. कष्टाविना संपत्ती, नीतिमत्ता रहित व्यापार, विवेक नसणारा सुखोपभोग, तत्व सोडून केलेलं राजकारण, मानवतेशिवायचं विज्ञान आणि त्यागाशिवायची भक्ती. हे एवढं सगळं जर तुम्ही करत असाल तर तुम्ही आपाततः म्हणजे आपोआप खड्ड्यात जाल अशी परिस्थिती आहे. हे त्यांनी सांगितलंय कधी? यंग इंडिया 1925 मध्ये. आज आपण स्वातंत्र्याची 75वी साजरी करतोय. गांधींचं कसं नामोनिशाणे मला माहिती नाही, पण हे त्यांना नाव घ्या नाहीतर घेऊ नका. या 7 गोष्टी त्यांनी ज्या सांगून ठेवल्यात त्या कुठल्याही काळाला आणि कुठल्याही देशाला असं मी म्हणेन बरोबर लागू पडतात. त्यांचा प्रत्येक विचार म्हणजे साधं अगदी त्यांचं संपूर्ण धर्मचिंतन, फार जड शब्द वापरत असेल तर मी एक 2-3 पुस्तकं सांगतो. त्या 2-3 पुस्तकांमध्ये तुम्ही घेतलं की गांधीजींचं सगळं सार सर्वस्व आल्यात जमाय. एक आहे आश्रमीय भजनावली. त्याच्यामध्ये म्हणजे खरे शास्त्रींनी त्याला चाली वगैरे दिलेल्या आहेत, पण त्या अनुक्रमणिकेवर नजर टाकली तर ती आश्रमीय भजनावली तयार करत असताना गांधीजींचं धर्मचिंतन किती सखोल होतं आणि किती सहज होतं हे लक्षात येतं. प्रत्येक प्रांतातले, प्रत्येक धर्मातले, देशातले सगळे तत्वचिंतक त्यांनी घेतलेत. दुसरं पुस्तक छोटं आहे. हे मला विनोबांनी म्हणजे ते त्या अर्थाने म्हटलं तरी आमचा वेगळ्या पातळीवर थोडा संवाद असल्यासारखं असतं. त्यांच्या लिखाणात ते मला वाचायला मिळालं. मंगल प्रभात दुसरं पुस्तक. आपण फार वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांची इतर पुस्तकं वाचतो, पण मंगल प्रभात मला वाटलं काहीतरी मंगलदायक अशी गोष्ट असेल म्हणून त्याला नाव दिलं असेल मंगल प्रभात. वस्तुतः ते सत्य, अस्तेय, अहिंसा वगैरे जी तत्व आहेत योगशास्त्रातली त्याच्यावर दर मंगळवारी आपली कामं सांभाळून गांधीजी ते लिहित होते आणि त्याचं संकलन मंगल प्रभात असं झालं. तिसरं आहे रामनाम. ही निवड विनोबांची, त्याची प्रस्तावनाही सुंदर आहे आणि मुख्य रामनाम सुद्धा सुंदर आहे. कारण विनोबांनी त्याच्यात सांगितले की गांधीजींनी देव निवडला तो सुद्धा सामान्य माणसाचा होता. कुठला योगी, मुनी, हिमालय वगैरे काही निवडलं नाही त्यांनी.
राम कुणालाही माहिती आहे, या देशामध्ये राम माहीत नसणारा, शिव्या देण्यासाठी म्हणा किंवा ओव्या गाण्यासाठी म्हणा, राम माहीत नाही असा माणूस सापडणार नाही. म्हणून त्यांनी रामनामावर जे लिहिलंय त्याचं सखोल विवेचन जरूर. आणि हे प्रचंड छोटी छोटी पुस्तक आहे. आणि तरीही हाऊस आपली भागलीच नाही वाचन करण्याची, तर हिंद स्वराज आहे. आणि चौथं माझ्या वाचनात आलेलं पुस्तक जे गांधीजींचंही चरित्र आहे आणि खुद्द विनोबांचंही आत्मचरित्र आहे असा माझी भूमिका आहे, ते म्हणजे गांधी जसे पाहिले जाणले विनोबांनी. ही मी पुस्तकं सांगतो कारण सहज जाता जाता जर काही रिडिंग मटेरियल दिलं तर ते आपण द्यावं. आत्ता तुम्ही खरं तर माझ्या बोलण्यामध्ये खूप विनोबा विनोबा असं ऐकलं असेल. त्याचं कारण विनोबांविषयी मला वाटतं ते प्रेम हे आहेच आहे, पण दुसरं खरं कारण असं आहे की गांधींबद्दल तुम्हाला जर काही बोलायचं असेल किंवा जर काही विचार करायचा असेल, विचार मांडायचे असतील, तर खुद्द गांधी 100 खंडांमध्ये आहेत. विनोबा शेवटी एकदा इतके वैतागले की ते स्वच्छ म्हणाले त्यांचं मागच्या जन्मीचंही वाङ्मय हुडका आणि तेही एकदाचं छापून टाका. किती छापताय? 100 खंड गांधींचे. त्यानंतर तुमचे दुसरे पाठोपाठ येणार ते विनोबा. विनोबा अशासाठी की विनोबांना खुद्द गांधींनीच प्रशस्तीपत्रक दिलंय, माझ्याकडे आलेला प्रत्येक माणूस हा काहीतरी घ्यायला आला, हा एकच पोरगा असा होता की जो मला द्यायला आला. हे सर्टिफिकेट गांधींनी विनोबांना दिलं आणि विनोबांनी सांगितलं की मी बापूंच्या आज्ञेत राहतो, ते सांगतील ती आज्ञा आणि काळाची आज्ञा ही मला सारखीच आहे. तिसरा माणूस जो आहे तो आजच्या काळाला कितीही आवडला नसला तरी तो पंडित नेहरू, ज्यांच्या 10 खंडातल्या पत्रव्यवहार जर तुम्ही टाळलेत तर भारताचा इतिहास लिहिणं शक्य नाही. ते तिसरे पंडित नेहरू. गांधीजी अव्यवहारी होते, त्यांना काहीच वर्तमानातलं कळत नव्हतं असं म्हणणाऱ्यांना त्यांचं अर्थशास्त्र समजावून सांगणारे कुमारप्पा. त्यानंतर गांधीजींची आणि माझी भेट होईल की नाही हे माहितीच नसताना गांधीजींच्या तत्वांचं आचरण सुरू करून उपोषण म्हणा, बांडी घालून बसण्यापासून तयारी करणाऱ्या मीराबेन, त्यांच्या सारंगदर्शनेनी त्यांचं सुंदर चरित्र लिहिले महात्म्याची सावली म्हणून. तर ते जरूर अभ्यासावं असं आहे की ती माऊली की जी तिथं येऊन मग नंतर आश्रमामध्ये ती आली, पण जो भेटच होणार नाही आणि न भेट होताच त्या माणसाच्या तत्वांचं आचरण करायचं आहे, ती मीराबेन. त्यानंतर आणखीन एक नाव दादा धर्माधिकारी. दादा धर्माधिकारी जेव्हा विनोबांचा प्रभाव ओसरतोय असं दिसत होतं तेव्हा आज 70 आणि 60 असणाऱ्या पिढीशी दादांचा संवाद जास्त आहे. आणि आता आणखीन तितकंच महत्त्वाचं नाव JP. साम्यवाद आणि समाजवाद आणि या सगळ्या ह्याच्यात आणि तो गांधीवाद एकत्र पाहणारे JP, असं हे षडांग सर्वोदय अध्ययन आहे. मी यातलं काहीही संपूर्ण वाचलेलं नाही. कुठे 500-600 खंड वाचत बसता. मी थोडा थोडा काठाकाठानी विनोबांच्या सहवासात सुखरूप असतो. मला चांगला हिंदू बनायचं आहे, माझं धर्मजीवन चांगलं असावं अशी माझी इच्छा आहे, म्हणून मी थोडं विनोबांचं वाचतो इतकंच. पण या 6 माणसांना या षडांग अध्ययनातून पाहिल्यानंतर कुठेतरी सर्वोदय विचार तुमच्या आसपास तुम्हाला समजतोय न समजतोय असं वाटतं. आता या नंतर हा इथपर्यंत मला जे सांगायचं होतं ते 3 मुद्दे. पुढच्या मुद्द्याकडे जाण्यापूर्वी पहिला मुद्दा असा की संपूर्ण परंपरेशी 4 ते 5,000 वर्षाच्या आणि विशेषतः संत परंपरेशी असणारी सर्वोदयाची जोडणी, सर्वोदयाची गांधीजींच्या पूर्वीच्या महत्त्वाच्या राजकीय नेत्यांशी असणारी जोडणी, तिसरीकडे सर्वोदयाची समकालीन मंडळींशी असणारी जोडणी. हे 3 मुद्दे आपण पाहिले. या 3 मुद्द्यांच्या नंतर आता खरा मुद्दा जो येतो तो हा
की याच्यावर काही विचारमंथन झालं की नाही, की गांधी बोलत होते आणि उरलेली माणसं त्यांचं ऐकत होती. एक उदाहरण सांगतो, त्यावरून गांधी परिवारातली माणसंच सर्वोदय विचाराच्या बाबतीत किती कडक होती हे लक्षात येईल. बाहेरच्या टीकाकारांची गरजच नाही. गांधीजींची हत्या झाली आणि त्यानंतर मला वाटतं वर्ध्याला एक बैठक झाली. सगळे भारतातले महत्त्वाचे नेते हताश होऊन विनोबांकडे आले होते आणि सगळे म्हणत होते की आता तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा, काय करायचंय. त्या बैठकीची मिनिट्स मूळ हिंदीत आहेत आणि ती उपलब्ध आहेत. त्याचं नंतर इंग्लिश रूपांतर झालं. पण ते सुरू असताना अचानक विनोबांना अशी चर्चा ऐकायला यायला लागली की गांधीजींच्यामुळे सत्य, अहिंसा वगैरे तत्वांना प्रतिष्ठा आली. आता विनोबा त्यावेळी थोडे प्रौढावस्थेत असले तरी मूळचा स्वभाव त्यांचा फटकळ. त्यांनी खाडकन त्या बैठकीत बजावलं की ती तत्व गांधीजींच्या बापाची नाहीत. शब्द माझा बापाची असाच आहे. आणि जर शंका असेल तर आचार्य भागवतांच्या पहिल्या समग्र वाङ्मयाच्या पहिल्या खंडामध्ये विनोबांवरचा त्यांचा जो लेख आहे त्याच्यात तो शब्द त्यांनी वापरलाय. आणि बोरकरांनी विनोबांवर जो लेख लिहिला तो त्याच्यात त्यांनी सांगितलं की असं जर विनोबांनी गांधीजींचा बाप काढला नसता तर मला आनंद झाला असता. पण परिस्थिती अशी आहे की इतक्या गांधी म्हणावं का गांधीजी म्हणावं इथपासून या सगळ्या चर्चा झालेल्या आहेत. म्हणजे विचार असेल गांधी, आदर दाखवायचा असेल गांधीजी. आजकाल जेव्हा माझ्यासमोर माणसं बोलतात गांधीजींचं क्रिटिक नाही झालं वगैरे वगैरे, तेव्हा हसण्यापलीकडे मी काही करू नाही शकत. खुद्द गांधींनी स्वतःचं आणि प्रत्येक गोष्टीची टीका चिकित्सा उपलब्ध करून दिलेली आहे. स्वतःबद्दल सांगताना त्यांनी स्पष्ट सांगितले की माझे विचार प्रमाण मानू नका. मी आज हे बोलतोय, उद्या कदाचित वेगळंच बोलेन, उद्याचं काही मला माहिती नाही, माझे नंतरचे जे विचार आहेत ते जास्त प्रमाण माना. विनोबा म्हणाले हा नेता दगलबाज आहे. इतकी खुद्द गांधींची चिकित्सा आहे. स्वतः कशाचीही फिकीर न करता प्रयोग करणं आहे. ते प्रयोग केले म्हणून समाजासमोर सांगणं आहे. सगळ्यांचा खरंच मी उल्लेख नाही करू शकत, पण गांधींवर अधिक कठोर टीका त्यांच्या परिवारात म्हणजे संबंध काँग्रेसमेन असं ज्याला म्हणता येईल त्यांच्यामध्येच ती झालेली आहे. त्यामुळे कुठल्याही राजकीय विचारसरणीला जे तोंड द्यावं लागतं टीकाकारांचं ते पुरेसं तोंड त्यांनी त्यांच्या परिवारानेच देऊन ठेवलेलं आहे. कोणी वेगळ्या गोष्टीची गरज नाही. पुन्हा यांच्यातले उपभेद तर फार छान आहेत. म्हणजे वल्लभभाईंचं आणि नेहरूंचं आणि विनोबांचं आणि आणखी अशी जी सगळे माणसं एकमेकांचे आणि त्याच्याही आधी ती परंपरा आहे टीकेची. परस्परांना अगदी हे शत्रू आहेत का काय आहेत असं वाटावं इतपत एकमेकांची वाभाडे काढलेले आहेत, सगळ्यांनी काढलेले आहेत. म्हणजे न्यायमूर्ती रानड्यांचा टिळकांनी कितीही चांगला उल्लेख केलेला असला तरी आपणच काय तो अकलेचा कांदा असा हा माणूस म्हणतो, अशा पद्धतीची टीकाही करून ठेवलेली. आता हे सगळं कुठे दिसतं? मगाशी मी जे 6 जण म्हणालो तो प्रत्येक जण असं म्हणतो की किंवा उरलेले लोक त्यांचे चाहते असं म्हणतात की गांधीजींचा खरा विकास ना नेहरूंमध्ये झाला. दुसरा गट म्हणेल गांधीजींचा खरा विकास म्हणजे गांधी समजले जेपींना. तिसरा म्हणतो नाही गांधी समजले ते विनोबांना. आता मी आहे विनोबांचा पक्षपाती. मला हे सगळे लोक आदरणीय आहेत. फक्त मी एका भूमिकेवरून असं बघतो संबंध सर्वोदय विचाराकडे की आता गांधी गेलेत, त्यालाही आता अर्धशतक होईल. इतक्या सगळ्या कालखंडानंतर सामान्य माणूस त्याला जी गांधींची तत्व आपलीशी वाटतात म्हणजे माझ्यासारखा माणूस ज्याला कुठली परंपरा मागे नाही, पुढं कोणी होईल का माहिती नाही, अशा एका ह्याच्यातला ज्याला रॉ असं म्हणता येईल, मला काहीच गरज नाही गांधी असले काय नसले काय, माझ्या
रोजच्या चरितार्थात त्यांनी काही फार फरक पडत नाही, विनोबांमुळं तर अजिबातच नाही. पण मला सतत असं वाटतं की अरे मला माझी ही जवळीक या विचारसरणीशी आहे, व्यक्तीशी नाही. रूढ अर्थाने मला आवडलं असतं काँग्रेसचं म्हणून घ्यायला, पण आत्ता तशी परिस्थिती नाही आहे. तरीसुद्धा मी हे सतत लक्षात येतं की ही माझी विचारसरणी आहे, जी मला सगळ्या अभद्र सामाजिक आणि राजकीय अभद्रापासून मी कुठला एक पक्ष, कुठली एक संघटना आणत नाही. जे जे अभद्र आहे, एकच मिनिट, मी तुमची एका मिनिटात आलो. त्या अभद्रापासून दूर ठेवणारी ही राजकीय विचारसरणी आहे. आता याचा एकच भाग आपण बघू, जो त्यांनी काय म्हणायचं, जो अधिकाधिक पूर्णत्वाला जाण्याचा प्रयत्न झाला, तो मी म्हटलं तसं बाकीच्या लोक यांच्याबद्दल पूर्ण आदर ठेवून विनोबांच्या अंगाने मी फक्त ही मांडणी करतो. विनोबांनी जसं सगळ्यांना मार्गदर्शन केलं, कारण त्याच्यात तार्किक आधार असा आहे की विनोबा जर चुकलेच असते तर उगीच देशाने त्यांचं मार्गदर्शन मागायची काही गरज नव्हती. पण खुद्द विनोबा गांधीजींच्या या तत्वांकडे, त्यांच्या राजकारणाकडे, संबंध सर्वोदयाकडे कसं बघतात, तर ते सांगतात की खुद्द गांधींना सेवा मुख्य वाटत होती आणि सत्ता गौण वाटत होती. म्हणून काँग्रेस विसर्जित करा नाही, आपण ते शब्द खूप सढळ वापरतो. काँग्रेसचा लोकसेवा संघ करा, हे गांधींचे शब्द आहेत. काँग्रेस विसर्जित करा हा शब्द नाही. काँग्रेस राहू द्या, राजकीय पक्ष नको, सत्ता नको, तर तो लोकसेवा संस्था. यावर विनोबांनी, म्हणजे झालं असं की गांधीजींच्या बाबतीत त्यांना फार वेळ नाही मिळाला. त्यांना ही तत्व विकसित करायला वेळ नाही मिळाला. पण तो विनोबांनी केला. सहज उदाहरण घ्यायचं तर गांधीजींच्या सत्याग्रहाचं. सत्याग्रह हा शब्द खुद्द विनोबांनी जेव्हा बदलला तेव्हा ते म्हणाले सत्य आग्रही नसतंच, सत्य अनाग्रही असतं. म्हणून ते म्हणाले की मी सत्याचं ग्रहण करतो, सत्याचा आग्रह राखत नाही. आता हे सत्याग्रह काय भानगड आहे, तर ते जसं आपल्या एका छोट्या प्रसंगात मी सत्याग्रहाबद्दल बोलतो, म्हणजे पटकन कळेल की सत्याग्रह म्हणजे काय. कस्तुरबांना असं सांगितलं होतं की तुम्ही 1 वर्षभर मीठ आणि डाळ सोडून द्या. ते बापूंच्या पर्यंत पोचलंच. त्यांनी सांगितलं की तू सोड, म्हणजे तुझ्या तब्येतीसाठी आवश्यक आहे. तर त्या कस्तुरबा थोड्या हट्टी होत्या आणि त्यांनी चटकन गांधीजींना सांगितलं की तुम्हाला जर कोणी असं करायला सांगितलं तर तुम्ही करू शकाल का. तर ते पटकन म्हणाले की हो, आजपासून मी 1 वर्षभर तुमची साखरही खात नाही, डाळही खात नाही आणि मीठही खात नाही. त्यांचं गांभीर्य ते सगळं पाहता कस्तुरबा गयावया करायला लागल्या. अहो असं करू नका, तुमचा हट्ट मला माहिती आहे, वगैरे वगैरे वगैरे. ते म्हणाले आता नाही, म्हणे आता तुम्ही खा, मी म्हणजे तुम्ही खा, मी सोडते, तेही होणार नाही म्हणाले. अहो असं काय करता, अहो माझं प्रेम आहे तुझ्यावर,
हे असलं कसलं हेच प्रेम तुमचं? ते म्हणाले, याचं नाव सत्याग्रह. तुझ्या कल्याणासाठी, तुझ्या हितासाठी मी काहीतरी करावं, अशी माझी भूमिका आहे. हेच तत्व, हीच गोष्ट ब्रिटिशांशी त्यांनी लावून पाहिली की मला, म्हणजे ते ब्रिटिश पार्लमेंटमध्ये म्हणाले की मी स्वराज्याची अत्यंत नम्रपणे मागणी करतोय. स्वराज्याची म्हणजे आमचं राज्य येऊ द्या, ही नम्र मागणी जगाच्या इतिहासात कधी झाली नव्हती. ती गांधीजींनी केली. हे जे त्यांचं हे की सत्याचा आग्रह धरायचा नाही, सत्य आपोआप त्याच्यासाठी ते येतच, म्हणजे तुम्ही त्याच्यासाठी काही वेगळं करायची गरज नसते. विनोबांनी पुढे सांगितलं की सगळी दंडशक्ती जी आहे, सगळे राजकीय पक्ष आहेत, ते हळूहळू क्षीण व्हावेत आणि लोकांची शक्ती बळकट व्हावी. याच्यासाठी ते म्हणाले सत्तेचं विकेंद्रीकरण करा. हे शब्द तुम्हाला आज घिसे पिटे वाटत आहेत, कारण ते आपल्या राजकीय राज्यकर्त्यांनी, सत्ताधाऱ्यांनी ते करून ठेवलेत. पण जेव्हा ते पहिल्यांदा आले होते शब्द, तेव्हा ते असे थक्क करणारे होते. आणि हे आपल्या परंपरेला, विशेषतः महिला मंडळींना तर खूप जवळचं वाटणारं तत्वज्ञान आहे. कारण रोज तर त्या शत्रुबुद्धी विनाशाय हे शिकवत असतात मुलांना. दुःख असं आहे, ही कल्पना पचवायची आपली ताकदही नाही आणि तयारीही नाही. आता हे सगळं तत्वज्ञान घेऊ, हे काही माझं चिंतन तुमच्या पुढे मांडावं, तुम्हाला ते सांगावं, आणखीन 4 पुस्तकं टाकून गारद करावं, एवढीच माझी इच्छा नाही. अतिशय सूत्रमय पद्धतीनं वर्तमानातली 3 आव्हानं आपण बघू. ती मी नाहीत सांगितलेली, ती गांधी विचाराचे जे पुढं नेणारे, तो विचार पुढं नेण्याचा, सर्वोदय विचार पुढं नेण्याचा अधिकार असलेले आणि जसं काम करत असलेले डॉक्टर अभय बंग यांनी ते सांगितलंय. पृथ्वीचा ताप हे पहिलं आव्हान. भांडवलशाहीचं पाप, पहिला ताप, दुसरं पाप आणि सांस्कृतिक संघर्ष. या 3 याच्यामध्ये जगाची परिस्थिती जगाची परिस्थिती येईल अशी परिस्थिती. याचं सहज अण्णांशी बोलताना आमची चर्चा झाली की अभयभंगच एका परिषदेला गेले होते आणि त्या परिषदेमध्ये जगभरातले वेगवेगळ्या विचारसरणीचे लोक आले. प्रत्येकाच्या आपापल्या मागण्या होत्या, पण त्या सगळ्या प्रतिनिधींच्या खाली एक वाक्य होतं, बी द चेंज यू वॉन्ट. जो बदल तुम्हाला हवासा वाटतो त्याची तुम्ही स्वतःपासूनच सुरुवात करा. आणि हे वाक्य भारताचं, महात्मा गांधींचं आहे आणि संबंध आशियाचं प्रतिनिधित्व करणार आहे. पृथ्वीचा ताप म्हटल्यावर ज्या पद्धतीची पर्यावरणाची परिस्थिती आपण बघतो आहोत, ती परिस्थिती अगदीच उघड आणि स्वच्छ आहे. ते प्रश्न, साथीचे रोग आणि 2 वर्ष जे बघतोय आपण, जगाची तयारीच नव्हती एक साथ पेलण्याची. आणि इतका विकास झाला अमुक तमुक असं आपण सांगतो, पण जे आपण सध्याचं जगतोय, हे व्याख्यान सुरू आहे, तोही एका व्यापक प्रश्नाचाच भाग आहे. सांस्कृतिक संघर्ष आहेत सगळे, म्हणजे कुठल्या पद्धतीनं आपण अडकणार आहोत याचा अंदाज येऊ नये याची आपली परिस्थिती आहे. तिसरीकडे पाश्चिमात्य संस्कृती विरुद्ध चीनी संस्कृती, हे एक मोठं आव्हान जगापुढे येऊन ठेपलेलं आहे. हे सगळं मी अभय बंग यांच्याच लिखाणातून घेतलेलं आहे. इस्लामिक परिस्थिती त्या देशांची काय आहे हेही आपण आता अगदीच ते चित्र स्पष्ट झालेलं आहे, तेही पाहतो.
सॅम्युअल हंटिंग्टननी हे सगळं सांगितलं होतं. क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन्स या त्याच्या पुस्तकात त्यांनी इस्लामिक जगाची काय काय परिस्थिती होऊ शकते याचे भरपूर अंदाज बांधले होते आणि ते आज दुर्दैवाने खरे ठरत आहेत. भारतामध्ये पाहिलं तर स्त्रियांचा प्रश्न आहे, दलितांचा प्रश्न आहे, एकंदर आदिवासींचा प्रश्न आहे. त्याच्याकडे कुणी बघायला तयार नाही, लक्ष द्यायला तयार नाही, अशी स्थिती आहे. हे सगळं चित्र जर पाहिलं तर फार भीषण चित्र म्हणायचं का हा प्रश्न माझ्यापुढे नाही आहे. पण आपण हा विचार नक्की करू शकतो की हे काही चाललंय ते हा बरा देश नाही आणि हे बरं जग नाही. आणि नेमका हाच विचार गांधींना नको होता. म्हणजे ते दुसऱ्या महायुद्धानंतर म्हणाले होते की जर हे जग एक झालं नाही तर तिथं राहणं मला आवडणार नाही. कुणाचा तरी माईक सुरू आहे. बराच वेळ मला वाटतं मी बोलतोय. पण या सगळ्या संबंध सर्वोदय विचाराची 2 सूत्र सांगतो आणि मग आपण थोडं चर्चेकडे वळू. विज्ञान अधिक राजकारण बरोबर सर्वनाश. आणि विज्ञान अधिक अध्यात्म शब्द आवडत नसेल तर आत्मज्ञान. म्हणजे विज्ञान अधिक आत्मज्ञान बरोबर सर्वोदय. हे सूत्र कोणत्याही काळातल्या प्रश्नांना लागू पडेल. हे सूत्र सोडलं तर दुसऱ्या कोणत्या मार्गाने प्रश्न सुटत असतील सोडवा. नसलं सुटत बघा सर्वोदयाचा विचार, जो किमान 4 ते 5 हजार वर्ष जुना आहे आणि जो आपल्या किमान भारतातल्या मानसिकतेशी तो खूप जवळचा आहे. असा विचार करून आज गांधी असतील नसतील, स्मरण होईल विस्मरण होईल माहिती नाही. कदाचित भारतात गांधी राहणारे नाहीत. सगळं जग म्हणेल हा माणूस आमचा आणि भारत म्हणेल हा माणूस आमचा आहे. सांगताना आम्हाला लाज वाटतेय. शक्यता आहे. त्याची फळं पुढच्या पिढीला भोगावी लागू नयेत या एका हेतूनी आज मी थोडं माझं एक विस्कळीत म्हणता येईल असं बोलणं तुमच्या समोर ठेवलंय. तुम्ही आता याच्यानंतर आपण मला वाटतं जर असेल तर चर्चेकडे वळू. मी गणेशकडे परत सूत्र देतो. कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर आपला फोनमध्ये म्यूटचा ऑप्शन काढून अनम्यूट